अश्लील शिवीगाळ केल्याच्या रागातून आमिर रावसाहेब कन्नुरे वय वर्ष 33 राहणार हनुमाननगर पहिली गल्ली सांगली याचा दोघा मित्रांनी एडक्यासारख्या धारदार शस्त्राने डोक्यात वार करून निर्घुण खून केलेला आहे। आपटा पोलीस चौकीसमोरील जमील कुलनी यांच्या घोड्याच्या तबेल्यात रविवारी मध्यरात्रीनंतर हा प्रकार घडला। खुनानंतर विश्रामबाग पोलिसांनी तातडीने सूत्रे हलवून हल्लेखोर मलिक उर्फ मलक्या दस्तगीर मुलानी वय वर्ष 28 राहणार वखारबाग, निशांत भीमसेन दासूर वय वर्ष 20 राहणार ईगल पाईपजवळ काळीखण या दोघांना अटक केलेली आहे। याबाबत पोलिसांनी आणि घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की आमिर कन्नुरे हा हनुमाननगर येथील असून गेल्या 5-6 वर्षापासून कुर्णे यांच्या तबेल्यात तो झोपायला असायचा। तेथील तो किरकोळ कामे करत होता, तर हनुमाननगरमध्ये त्याची आई आणि भाऊ हे राहत होते। आमिर याला दारूचे व्यसन होते। संशयित मलिक आणि निशांत हे त्याचे मित्र होते। तिघांनाही दारूचे व्यसन असल्यामुळे तिघेजण बऱ्याचदा एकत्र दारू पित होते। आमिर आणि संशयित मलिक आणि निशांत हे रविवारी सायंकाळी एकत्र आले होते। तेव्हा आमिर याने त्याला अश्लील शिवीगाळ केली, त्यामुळे दोघांना त्याचा राग आला होता। याच रागाच्या भरात दोघांनी आमिरचा काटा काढायचे ठरवले। रात्री 11 वाजण्याच्या सुमारास आमिर तबेल्यात प्रवेशद्वाराजवळ असलेल्या पत्र्याच्या खोलीमध्ये झोपायला गेला, तर तबेल्यात काम करणारा त्याचा साथीदार नितीन बाळू जाधव हा त्याच्या मित्रांसोबत तबेल्याच्या बाहेर गप्पा मारत होता। त्यावेळी मित्र निघून गेल्यानंतर नितीन झोपायला आत आला। त्यावेळी काही वेळानंतर झोपण्यापूर्वी नितीन हा लघुशंकेसाठी बाहेर आला। सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ऑफिसच्या समोरील बोळात तो गेला। दरम्यान संशयित मलिक आणि निशांत हे दोघेजण आमिरचा काटा काढण्याचा उद्देशाने तबेल्यापासून काही अंतरावर थांबलेले होते। नितीन तबेल्यातून बाहेर पडल्याचे पाहून दोघेजण आतमध्ये आले। आमिर झोपलेल्या खोलीत दरवाजा नव्हता। त्यांनी आत आल्यानंतर आमिरच्या तोंडावर एडक्यासारख्या हत्याराने वार केला। तोंडावर, डोक्यावर, नाकावर आणि हनुवटीवर असे 7 वार झाल्यानंतर दोघेजण बाहेर पडले। तेवढ्यात नितीन हा लघुशंका करून तबेल्यात परतत होता। त्याला दोघेजण पळून जात असताना दिसले। त्याने एकाचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला असता तेव्हा दुचाकी सोडून ते पळाले। नितीन पळत तबेल्यात आला तेव्हा आमिरवर हल्ला झाल्याचे दिसून आले। त्याने तत्काळ कुर्णे यांना ही घटना कळवली। जखमी जमीर याला तत्काळ सांगली सिव्हिलमध्ये हलवले, परंतु स्ट्रेचरवरून त्याला खाली उतरवत असतानाच त्याचा मृत्यू झाला। कुर्णे यांनी विश्रामबाग पोलिसांना हा प्रकार कळवला। तत्काळ पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव घटनास्थळी आले। त्यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाला संशयित दोघांचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या। उपअधीक्षक प्रनिल गिल्डा यांनी भेट दिली। पोलीस पथकाला तत्काळ शोध मोहीम राबवली। मलिक याला घरातूनच ताब्यात घेतले, तर निशांत याला स्टेशन रस्त्यावरील मॉलच्या परिसरामधून ताब्यात घेतलेले आहे। चौकशी दरम्यान दोघांनीही खुनाची कबुली दिलेली आहे।